मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मागच्या क्लासमध्ये आपण लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा टॉपिक सुरू केला होता। त्याच्यात बायोडायव्हर्सिटी आणि क्लासिफिकेशन, त्याचबरोबर 5 किंगडम क्लासिफिकेशन हे टॉपिक कंप्लीट केला। दुसरा जी क्लास झाली होती त्याच्यात मोनेरा असेल, किंगडम प्रोटिस्टा असेल, किंगडम फंगी असेल, हे तिन्ही किंगडम या ठिकाणी आपण कंप्लीट केले होते। आणि आता त्याच्या समोरची जी क्लास असणार आहे आपली ती असणार आहे आजची, आणि त्याच्यात आपण शिकणार आहेत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। कारण तुम्हाला माहिती पाहिजे की आपला जो टॉपिक होता ते तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्याला जो हा टॉपिक शिकायचा याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सर्वात पहिले तर लिव्हिंग वर्ल्ड आपण शिकलो। लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय असतं आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा सेकंड टॉपिक जो आपला आहे याचा सेकंड पार्ट जो आहे, टॉपिक 1चा सेकंड पार्ट तो आपण या ठिकाणी आज सुरू करणार आहे। तर या ठिकाणी आता काय दिलं बघा, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। सर्वात पहिले तुम्हाला मी हे सांगितलं होतं की मायक्रोब्स म्हणजे काय असतात, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय असतात। तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, द व्हेरी टीनी ऑर्गॅनिझम ऑर व्हेरी टीनी सबस्टन्स दॅट वी कॅन नॉट सीन विथ अवर नेकेड आय। आपण आपल्या उघड्या डोळ्यानं जे बघू शकत नाही असे ऑर्गॅनिझम त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मग मायक्रोब्स असं या ठिकाणी आपण त्याला म्हणतो। मग या ठिकाणी तुम्हाला दिलं पहा, अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यात सर्वात जे जास्त म्हणजे लार्जेस्ट नंबर येतं ते कोणाचे येतं, मायक्रो ऑर्गॅनिझमचे येतं। म्हणजे टोटल 87 किती होते, 87 मिलियन्स काय होते या ठिकाणी स्पेसीज होत्या आपल्या अर्थवर 2011 म्हणजे 2011च्या सेन्ससनुसार 87 मिलियन काय होत्या स्पेसीज होत्या। तर त्याच्यात सर्वात जास्त जो नंबर असतील तर ते नंबर कशाचे येतं, मायक्रो ऑर्गॅनिझमचे ते नंबर येतं। म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे बघू शकत नाही पण आपल्या अर्थवर ते आहेत किंवा आपल्या अवतीभोवती ते आहेत। प्रत्येक ठिकाणी गेले तर आपल्याला ते मायक्रो ऑर्गॅनिझम या ठिकाणी जाणवतात किंवा ते असतात। त्याचबरोबर हेन्स दे आर क्लासिफाय इंटू ॲज फॉलोज, म्हणजे अशा पद्धतीने त्याला काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे। क्लासिफाय कसं केलं बघा, खाली तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात पहिले काय सांगितलं या ठिकाणी, मायक्रो ऑर्गॅनिझम येतं। जसं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच लिव्हिंग वर्ल्डला आपण क्लासिफाय केलं होतं 5 किंगडममध्ये, तसंच आता मायक्रो ऑर्गॅनिझमला पण आपण काय करणार, क्लासिफाय करणार, डिवाईड करणार। मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये सर्वात पहिले काय आलं, प्रोकार्योट्स आणि युकार्योट्स। आता इथं तर तुम्हाला काही अडचण नसेलच, प्रोकार्योट्स म्हणजे काय आणि युकार्योट्स म्हणजे काय, पण तरी पण जर ही क्लास तुमच्यासाठी फर्स्ट असेल तर परत एकदा सांगतो, प्रोकार्योट्स म्हणजेच काय, ही सेल जी असती सेल, आता ही सेल आहे याचा अर्थ ही सेलच्या भोवताल काय एक मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन बाउंड आहे, म्हणजे एक कंप्लीट एक पिशवी आहे, पॅक एक काय एक पिशवी आहे, एक पॅक आहे। आणि याच्यात हे जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस असेल किंवा मग हे बाकीचे या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, सायटोप्लाझम असेल, अशा पद्धतीचे सर्वच्या सर्व काय न्यूक्लिओइड्स प्रेझेंट येतं। मग हे जर का अशा पद्धतीची जर सेल असेल तर याला आपण म्हणतो युकॅरियोटिक सेल। काय म्हणणार याला, युकॅरियोटिक सेल। पण समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे हा बॅक्टेरिया आहे, आता ही सेल नाही, ही काय बॅक्टेरिया एक ऑर्गॅनिझम आहे आणि याच्यात सेल नसून डायरेक्टली काय येतं अशा पद्धतीचे हे ऑर्गॅनिल्स, अशा पद्धतीचे ऑर्गॅनिल्स प्रेझेंट येतं। म्हणजे हे ऑर्गॅनिल्स जे येते सेलमध्ये नसून असे फ्रीली जर असतील तर त्याला आपण म्हणतो प्रोकार्योट्स, आणि जर का ती मेम्ब्रेन असेल त्याला अशा पद्धतीची तर त्याला आपण म्हणतो युकॅरियोट्स। इथपर्यंत समजलं असेल, मागेही तेच सांगितलं होतं। आता याच्यात काय दिलेलं आहे पहा, प्रोकार्योट्स आणि युकॅरियोट्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रोकार्योट्स आणि युकॅरियोट्समध्ये काय सांगितलं की हे जे प्रोकार्योट्समध्ये येतात त्याच्यात फक्त बॅक्टेरिया येतात। कारण जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, कोणकोणते, एकतर बॅक्टेरिया असतील, प्रोटिस्टा असतील, फंगी असेल किंवा मग अल्गी असेल, हे सर्व काय येतं मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत। आता याच्यात तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपला 2 किंगडम बाकी आहेत, एक प्लांट्स आणि ॲनिमल, म्हणजेच किंगडम प्लांटा आणि किंगडम ॲनिमलिया। पण हे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये येतील का, कारण हे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव आहेत का। तुम्हाला जर बघायचं झालं तर एखादं झाड असेल किंवा तुम्हालाच जे मला जर तुम्हाला बघायचं असेल, मला जर तुम्हाला बघायचं असेल तर काय मायक्रोस्कोपची गरज आहे का, मी डायरेक्ट आपल्या उघड्या डोळ्यानं आपण बघू शकतो एकमेकाला। म्हणजे आपण आणि प्लांट्स काय नाही तर मायक्रो ऑर्गॅनिझम नाहीत। मग बॅक्टेरिया असेल, प्रोटिस्टा असेल, फंगी असेल किंवा अल्गी असेल, हे काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत। त्याच्यानंतर आता हे जे प्रोकार्योट्स असतात, प्रोकार्योट्स म्हणजे काय झालं, प्रोकार्योट्समध्ये फक्त बॅक्टेरिया येणार, सर्व बॅक्टेरिया। आता हे बॅक्टेरिया कोणत्या किंगडममध्ये येत होते, तर सर्वच्या सर्व बॅक्टेरिया किंगडम मोनेरामध्ये येत होते। आपण बघितलं होतं किंगडम मोनेरामध्ये काय येत होते, किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरिया येत होते, म्हणजेच किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरिया येतात। हे बॅक्टेरिया कसे येतं, सर्वच्या सर्व बॅक्टेरिया प्रोकार्योट्स येतं। प्रोकार्योट्स म्हणजे या बॅक्टेरियामध्ये जी असणारी सेल असणार आहे ती सेल नसून डायरेक्टली त्याच्यात काय असणार आहे, तर जे ऑर्गॅनिल्स असणार आहेत त्याचे सेलमधले ते सर्व त्या बॅक्टेरियामध्ये फ्रीली असणार।
फ्रीली म्हणजे ओपन असणार या ठिकाणी. ती डायग्राम पण मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवली होती. युकॅरियोट्समध्ये काय असणार, याचे जे सेल असणार ती मेम्ब्रेन बाउंड असणार. मग प्रोटिस्टा असेल, फंगी असेल किंवा अल्गी असेल. इथपर्यंत तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. हा जो टेबल दिलेला आहे किंवा हे या ठिकाणी जे फ्लो चार्ट दिलेला आहे, हा फ्लो चार्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. सर्वात पहिले याचं असं क्लासिफिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. मायक्रो ऑर्गॅनिझमचे 2 भाग करायचे, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. प्रोकॅरियोट्समध्ये फक्त बॅक्टेरिया येतील, युकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी येईल. अशा पद्धतीने एकदम इझिली तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा, समोर बघण्याच्या अगोदर आता हे जे बॅक्टेरिया असतात, हे बॅक्टेरिया आपण कसे ठरवतो की हे बॅक्टेरिया आहे किंवा मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे असं कशावरून ठरवतो, तर हे ठरवतो आपण त्याच्या साईजवरून. कारण जर ज्याची साईज कमी आहे याचा अर्थ आपण त्याला बघू शकत नाही, म्हणजे त्याची साईजच कमी असणार. आता एखादा साईजनं मोठा आहे, म्हणजे खूप मोठा आहे, व्यास प्रमाणात आहे, जास्त मोठा आहे, तर आपण त्याला बघू शकतो. आणि बघू जर शकत असेल तर तो मायक्रो ऑर्गॅनिझम नाही. मग त्याच्या साईजवरूनच आपण काय ठरवतो की तो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा नाही. मग त्याची जर साईज जर आपल्याला त्याला बघू शकत नाही आपण त्याला, म्हणजेच कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमला जर आपण बघू शकत नसेल तर याचा अर्थ काय, त्याची साईज खूप जास्त प्रमाणात कमी आहे. आणि जर साईज कमी असेल तर मग ती आपण इंच असेल, फूट असेल, किलोमीटर असेल अशा प्रमाणात मोजणार आहे का, मीटरमध्ये मोजणार आहेत का? कारण मीटरमध्ये, किलोमीटरमध्ये, इंचमध्ये, फूटमध्ये याच्यात तर आपण ओळखू शकतो. समजा मी 1 मीटरची अशी लाईन मारली म्हणजे अशा पद्धतीची एक लाईन त्या ठिकाणी ड्रॉ केली. मग ही 1 मीटरची जर लाईन असेल, काय असेल, ही 1 मीटरची जर लाईन असेल तर ही लाईन तर तुम्ही बघू शकता ना. मग आता एवढा मोठा तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम बघायला मिळणार आहे का एवढा लंबा 1 मीटरचा? नाही. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, याचं एकदम छोटं युनिट घ्यावं लागतं. मग छोटं युनिट कोणकोणतं असतं, तर ते असतं एकतर मायक्रोमीटर किंवा मग नॅनोमीटर. मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. तर इथं तुम्ही बघू शकता एक मायक्रोमीटर दिलेलं आहे. मायक्रोमीटर असं लिहितात आणि नॅनोमीटर NM असं लिहितात. मग मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये काय केलं जातं, ते आपण त्याचं युनिट असतं किंवा त्याला मोजतो किंवा काउंट करतो त्याची साईज. मग आता या ठिकाणी 1 मीटर म्हणजे किती असतं, तर 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. हे लक्षात ठेवा तुम्ही. काय 1 मीटर म्हणजेच काय, 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. आता हे कसं, समजा मी असं लिहिलं 1 मीटर म्हणजे 10⁶. 10⁶ म्हणजेच काय की 10⁶ म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 हे झालं. आता हे किती असणार, हे पहा किती झाले, 10 लाख या ठिकाणी मायक्रोमीटर. 10 लाख मायक्रोमीटर म्हणजे समजा मी 1 मीटरची अशी लाईन ओढली आणि याचे 10 लाख भाग केले, असे 10 लाख. किती भाग केले, 10 लाख. तर हा एक भाग जो व्हायला, हे आता किती भाग आहे त्याचे, 10 लाख भाग येतात. तर 10 लाख भाग तर नाही टाकू शकणार ना मी. हा जो याचा एक भाग आहे या ठिकाणी, तर हा एक भाग म्हणजे किती झाला, 1 मायक्रोमीटर. म्हणजे एका मीटरचे जर 10 लाख भाग केले मी, त्यातला एक भाग म्हणजे 1 मायक्रोमीटर, म्हणजे एवढा छोटा भाग असतो. मग या ठिकाणी 10⁶ म्हणजेच काय, 1 वर 6 शून्य, आणि 10⁹ म्हणजेच काय, 1 वर 9 शून्य. मग हे झालं मायक्रोमीटर आणि हे झालं नॅनोमीटर. त्याच्यानंतर पहा काय दिलेलं आहे, तर हे किमती तुम्हाला लक्षात ठेवायच्या. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर म्हणजेच 10⁹ नॅनोमीटर. म्हणजेच हे दोन्ही युनिट तुम्हाला विचारू शकतात एका मार्कसाठी. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा, आता बॅक्टेरिया दिलेला आहे. बॅक्टेरिया कशात देतो, बॅक्टेरिया आपण मागच्या क्लासमध्ये पण काही बघितली होती है ना, कशात, किंगडम मोनेरामध्ये. आता या ठिकाणी बॅक्टेरिया तुम्हाला दिलेला आहे. हे बॅक्टेरिया कोणकोणते आणि कशा पद्धतीनं याची साईज असती, काय याची कॅरेक्टरिस्टिक असतात ते आपण या ठिकाणी बघून घेऊ. सर्वात पहिले तुम्हाला काय दिलेलं आहे, बॅक्टेरियाची साईज किती दिलेली पहा, साईज दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर, म्हणजे 1 to 10 मायक्रोमीटर. 1 to 10 मायक्रोमीटर म्हणजेच काय, 1 मायक्रोमीटर म्हणजेच किती, एका मीटरचा 10 लाख भाग केल्याच्यानंतर तो एक भाग, 1 मीटरचे 10 लाख भाग केल्याच्यानंतर तो जो एक भाग राहील तेवढ्या साईजचा काय असतो, बॅक्टेरिया असतो. मग तो आपण डोळ्यानं बघू शकणार तर नाही. त्याच्यानंतर याच्या या ठिकाणी तुम्हाला काय दिले, सम बॅक्टेरिया दिले, म्हणजेच काही याचे टाईप दिलेले, बॅक्टेरियाचे शेप दिलेले. जसं की कोकस असेल जो की सर्क्युलर असतो, कोकोबॅसिलस असेल, बॅसिलस असेल, हा कसा असतो, अशा पद्धतीचा दंडाकृती असतो. त्याच्यानंतर व्हायब्रिओ असेल, व्हायब्रिओ कॉलरी आपण बघितला होता मागच्या वेळेस. कॉमा शेप असतो, कॉमासारखा, म्हणजे कॉमा जो आपला दिसतो अशा पद्धतीचा कॉम्यासारखा असतो. त्याच्यानंतर स्पायरल अशा पद्धतीचे, स्पिरुलम म्हणजे स्पायरल अशा पद्धतीचे काही याचे शेप असतात बॅक्टेरियाचे. मग याच्या साईज किती आहे, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर हे सर्वच्या सर्व जे बॅक्टेरिया असतात हे कसे असतात,
आता हे मल्टीसेल्युलर तर राहणार नाही, सर्वच्या सर्व बॅक्टेरिया कशा असणार, युनिसेल्युलर असणार. त्याचबरोबर हे इंडिपेंडेंट आणि पॅरासिटिक ऑर्गॅनिझम असतात. इंडिपेंडेंट म्हणजेच काय, इंडिपेंडेंट पण असू शकतात, म्हणजे ते स्वतःचं अन्न काही स्वतः बी बनवू शकतात. आणि पॅरासिटिक ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात. समटाईम मेनी बॅक्टेरियाज टुगेदर फॉर्म कॉलनीज. आता काही बॅक्टेरिया एकत्र येऊन काय करतात, कॉलनीज फॉर्म करतात, म्हणजे ते एकत्र येतात आणि एकत्र राहतात. म्हणजे कधी एकच बॅक्टेरिया तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही. बॅक्टेरियल सेल इज प्रोकार्योटिक सेल. ह्या ज्या सेल असतात ह्या कशा असतात, प्रोकार्योटिक सेल असतात. प्रोकार्योटिक सेल म्हणजेच काय, त्याच्यात न्यूक्लियस प्रेझेंट नसतो किंवा जे ऑर्गॅनिल्स असतात ते मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स नसतात. विथ सेल वॉल, याच्यात सेल वॉलसुद्धा असती. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिल्स आर अपसेट. डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजेच काय, त्याच्यात जो न्यूक्लियस असणार तो न्यूक्लियस मेम्ब्रेन बाउंड नसणार, म्हणजेच प्रोकार्योटिक सेल असणार. काय सांगितलं समजलं नाही, परत एकदा नंतर बघू. एकदा हे सुरुवातीचे दोन जे राहिलेले टॉपिक पॉईंट आहेत ते कंप्लीट करू. परत एकदा सुरुवातीपासून बघू. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. हे कशाने करतात, बायनरी फ्युजननं काय होतात, ते रिप्रोड्यूस करतात किंवा रिप्रोडक्शन करतात. म्हणजे एकाचे 2, 2चे 4 कसे होतात ते, तर त्या ठिकाणी काय होतात, ते 1चे 2, 2चे 4, 4चे असे त्याचे भाग पडतात. म्हणजे एक सेल जर असेल, ही काय एक सेल आहे, तर या सेलमध्ये काय होतं, सेल डिव्हिजन होतं. म्हणजे सेल डिव्हिजन होऊन काय होती, एक दुसरी एक सेल, अशा 2 सेल तयार होतात. परत याचं सेल डिव्हिजन होतं, याच्या 2 आणि याच्या 2 सेल तयार होतात. अशा पद्धतीने याची संख्या वाढत जाते. कशाची, बॅक्टेरियाची. मग बॅक्टेरियाचं जे सेल डिव्हिजन म्हणजेच याचं जे रिप्रोडक्शन असतं ते कसं होतं, बायनरी फ्युजननं होतं. बायनरी फ्युजन म्हणजेच काय, एकापासून 2 तयार होण्याची प्रोसेस. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो वायगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. हे सर्वच्या सर्व जे बॅक्टेरिया असतात ते 20 मिनिटात डबल होतात. म्हणजे समजा इथं 2ची संख्या असतील, 2 बॅक्टेरिया असतील तर याची 4 होतील 20 मिनिटाच्या आत. त्याच्यानंतर 4चे 8 होतील, 8चे किती होतील, 16, 16चे किती होतील 32. अशा पद्धतीने ते डबल 2x ने काय होतात, इन्क्रीज होत जातात, त्याची संख्या वाढत जाते. काय काय लक्षात ठेवणार तुम्ही या ठिकाणी. सर्वात पहिले काय दिलेलं आहे बघा, सर्वात पहिले दिलेलं युनिसेल्युलर असणार, इंडिपेंडेंट असणार. इंडिपेंडेंट म्हणजेच काय, ते स्वतःचं अन्न स्वतःही बनवू शकतात. पॅरासिटिक पण असू शकतात काही. पॅरासिटिक म्हणजेच काही असे येतं की जे की दुसऱ्यावर डिपेंड येतं, दुसऱ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी समटाईम मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज फॉर्म करतात एकत्र येऊन. आणि प्रोकार्योटिक सेल त्या ठिकाणी असती, सेल वॉल प्रेझेंट असती. आणि प्रोकार्योट असल्यामुळे त्याचा जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो, विदाऊट मेम्ब्रेन बाउंड असतो किंवा त्याचा न्यूक्लियस अब्सेंट असतो असं आपण म्हणू शकतो. दे प्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजननं ते काय करतात, रिप्रोड्यूस करतात, म्हणजे त्याची संख्या ग्रो करतात किंवा वाढवतात. इन फेवरेबल कंडिशन, जर कंडिशन चांगली असेल, त्या वातावरण जर चांगलं असेल त्याच्यासाठी, आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी वाईट वातावरण, त्याच्यासाठी चांगलं, आणि त्याच्यासाठी चांगलं ते आपल्यासाठी वाईट. मग त्या ठिकाणी 20 मिनिटाच्या आत ते काय होतात, स्वतःची जी संख्या आहे, स्वतःचा जे नंबर आहे ते डबल करतात. अशा पद्धतीने बॅक्टेरियाबद्दल तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची. सर्वात महत्त्वाचं याच्यात काय असणार आहे ते म्हणजे याची साईज बॅक्टेरियाची. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा, पुढचं समोरचं दिलेलं आहे प्रोटोझोआज. आता प्रोटोझोआ काय असतात, त्याची साईज काय दिलेली प्रोटोझोआची. प्रोटोझोआची साईज ही या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर 200 मायक्रोमीटर इथपर्यंत त्याची काय असू शकते, साईज असू शकते. काय असणार, प्रोटोझोआची. आता प्रोटोझोआज कशात येतात, कोणत्या किंगडममध्ये येणार आहे, हे येणार किंगडम प्रोटिस्टामध्ये. आणि हे कुठं असतं, हे आपण बघितलं होतं, हे असतात खराब पाण्यात. त्याच्यानंतर बघा, प्रोटोझोआज आर फाउंड इन सॉईल. जमिनीत पण भेटू शकतात, फ्रेश वॉटर किंवा सी वॉटरमध्ये. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. दिस आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सर्वात महत्त्वाचं काय असणार, ते कसे असतात, युनिसेल्युलर असतात. विथ युकॅरियोटिक सेल. त्याची जी सेल असणार ती युकॅरियोटिक सेल असणार. युकॅरियोटिक सेल म्हणजेच काय, याच्या सेल जी असणार ही सेल असणार, आणि याच्या सेलमध्ये काय असणार, एक काय असणार, सेलमध्ये न्यूक्लियस असणार आणि बाकीचे ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असणार. युनिसेल्युलर म्हणजेच फक्त एकच सेल असणार या ठिकाणी, जास्त सेलनं बनलेला नाही, एकच सेलनं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असणार. कोणते, प्रोटोझोआ, युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक. त्याच्यानंतर देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ कोलोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोआज. आता याच्यात काय दिलेलं आहे पहा, याची जी सेल आहे म्हणजे जेवढे काही प्रोटोझोआज असतील ना, याच्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या सेलचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर लोकोमोशनचे वेगवेगळे ऑर्गन तुम्हाला बघायला मिळतात. मागच्या याच्यात बघितलं होतं आपण, फ्लॅजेला असेल, सिलिया असेल, या अशा पद्धतीचं जे हेअर लाईक स्ट्रक्चर असतं त्याला आपण सिलिया म्हटलं होतं. फ्लॅजेला म्हणजे अशी एक शेपूट असते, त्याला ते शेपूट असेल. अशा पद्धतीचे हे काय करतात, याला लोकोमोशनसाठी हेल्प करतात. लोकोमोशन म्हणजेच काय, एक त्या ठिकाणी पाण्यात असेल किंवा सॉईलमध्ये असेल, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हेल्प करतात.
त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, दिस ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. हेच ठिकाणी सुद्धा काय केलं जातं, सेल डिव्हिजनच यांची संख्या वाढल्या जाते किंवा रिप्रोडक्शन यांचं होतं. सेल डिव्हिजन म्हणजेच काय, ही सेल आहे, हिचं फ्युजन होणार आणि या ठिकाणी 2 सेल बनणार, 2च्या 4 बनणार, 4च्या 8 बनणार. अशा पद्धतीने सेल डिव्हिजननं काय केलं जातं, याची रिप्रोडक्शन या ठिकाणी होतं. एक्झाम्पलसाठी तुम्हाला काय 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 दिलेलं आहे ते एक्झाम्पल कोणकोणते, मागच्या क्लासमध्येच आपण एक्झाम्पल बघितले होते, ते परत एकदा बघून घेऊ. सर्वात पहिले काय होतं बघा, अमिबा आणि पॅरामोशियम. अमिबा आणि पॅरामोशियम हे काय करतात, लिव्हिंग इन अ फ्री डर्टी वॉटर, खराब पाण्यात, डर्टी वॉटर म्हणजेच काय, खराब पाण्यात जगतात किंवा त्या ठिकाणी जिवंत राहतात. अँटामिबा हिस्टोलिका कॉज अमिबियासिस नावाची एक बिमारी किंवा या ठिकाणी जो व्हायरस बॅक्टेरिया असतो तो या ठिकाणी अँटामिबा हिस्टोलिका यामुळं होतो. प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा जो असतो हा कॉज मलेरिया कशामुळे होतं, कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, प्लाझ्मोडियम वायवॅक्स या बॅक्टेरियामुळं मलेरिया या ठिकाणी आपल्याला होण्याची चान्सेस जास्त असतात. युग्लिना कसं आहे, ऑटोट्रॉफिक म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज आता नसली पाहिजे. ऑटोट्रॉफिक म्हणजेच काय, ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कशामुळं, प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळं काय होतं, कोणती बिमारी होती, मलेरिया. अँटामिबा हिस्टोलिकामुळं अमिबायसिस. त्याच्यानंतर अमिबा आणि पॅरामोशियम हे काय करतात, डर्टी वॉटरमध्ये या ठिकाणी राहतात. त्याच्यानंतर हे पहा, किंगडम फंगस किंवा फंजाय, याला आपण फंगीसुद्धा म्हणू शकतो. फंगी काय दिलेलं आहे पहा, साईज असते ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, म्हणजे 10 ते 100च्या आसपास याची साईज असू शकते. ती व्हेरिएशन असतात त्याच्यात, ती व्हेरी करू शकते वेगवेगळ्या फंगसनुसार. आता काही फंगस आपण डोळ्यानं बघू पण शकतो, काही नाही बघू शकत. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कुठं दिसतात ते, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच काय, या ठिकाणी जे नष्ट होण्याच्या याच्यात किंवा जे सडत आहेत किंवा जे मरण पावलेले आहेत अशा ऑर्गॅनिझम, डेड बॉडीज असतील, प्लांट्स असेल किंवा ॲनिमल्स असतील, त्याच्यावर ते जगतात. म्हणजे या ठिकाणी सर्वात पहिले काय सांगितलं, दे आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेइंग म्हणजे जे खराब होत आहेत अशा पद्धतीचं जे सडत आहे ते मॅटर किंवा ते पदार्थ. दीज आर युकॅरियोटिक. कसे ते युकॅरियोटिक येतं, ऑर्गॅनिझम सम आर युनिसेल्युलर, काही युनिसेल्युलर असतात आणि अदर्स आर व्हिजिबल विथ नेकेड आय, काही आपण ते डोळ्यानं बघू शकतो, म्हणजेच ते मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा येतात. सॅप्रोफायटिक असतात, सॅप्रोफायटिक असू शकतात. त्याचबरोबर ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आता सॅप्रोफायटिक म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं इथे की शब्द दिलेला आहे सॅप्रोफायटिक म्हणजेच काय, तर सॅप्रोफायटिक म्हणजेच या ठिकाणी याची समोरच तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजेच काय, ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग मॅटर. असे ऑर्गॅनिझम जे त्याचं अन्न डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवरून, म्हणजे जे खराब झालेले पदार्थ आहे किंवा जे सडलेले पदार्थ आहे त्याच्यातून ते घेतात, त्याला आपण काय म्हणतो, सॅप्रोफायटिक असं म्हणतो किंवा सॅप्रोट्रॉपिक किंवा सॅप्रोट्रॉपिक या ठिकाणी दिलेले. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. या ठिकाणी सेल डिव्हिजननं किंवा मग बडिंगनं अशा पद्धतीने. हे आता सेल डिव्हिजन आणि बडिंग तुम्हाला डिटेलमध्ये क्लास 10मध्ये ते शिकायचं. असं समजा की सेल डिव्हिजन म्हणजे एकापासून 2 सेल डिव्हिजन होतात आणि बडिंग म्हणजेच काय, समजा एखादा हा एक ऑर्गॅनिझम दिलेला आहे तर हे या ठिकाणी ब्रेक डाऊन होऊन काय होतं, हे 2 या ठिकाणी ऑर्गॅनिझम बनतात, म्हणजेच याला आपण म्हणतो बडिंग. आता याचे एक्झाम्पल कोणकोणते दिलेले आहेत, एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी. सर्वात पहिले ईस्ट, त्याचनंतर कॅन्डिडा आणि मशरूम हे काय दिलेले आहेत, फंगीचे या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत जे की मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे अल्गी, 4 नंबरचा काय दिलेला आहे, अल्गी. ॲप्रॉक्सिमेटली याची साईज किती आहे, 10 to 100 मायक्रोमीटर. जेवढी साईज या ठिकाणी फंगीची होती तेवढीच अल्गीची सुद्धा या ठिकाणी साईज असणार आहे. दे आर ॲक्वॅटिक. जे अल्गी असणार, अल्गी कुठं दिसते तुम्हाला, जिथं पाणी साचतं, नेहमी पाणी असतं, वॉटर असतं, त्या ठिकाणी काय असतं, अल्गी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि त्याचा जो कलर असतो तो कसा दिसतो, आपल्याला ग्रीनिश या ठिकाणी कलर बघायला मिळतो. म्हणजे सर्वात पहिले काय, अल्गीची साईज किती, 10 to 100. त्याच्यानंतर ॲक्वॅटिक असणार, युकॅरियोटिक असणार, युनिसेल्युलर असणार आणि ऑटोट्रॉफिक असणार. काय काय सांगितलं बघा, युकॅरियोटिक म्हणजेच काय, त्याची सेल कशी असणार, वेल डेव्हलप सेल असणार, न्यूक्लियस प्रेझेंट असणार, मेम्ब्रेन बाउंड असणार. त्याच्यानंतर युनिसेल्युलर म्हणजे फक्त एकच सेल असणार, त्याच्यात जास्त सेलनं बनलेला नाही, युनिसेल्युलर असणार. ऑटोट्रॉफिक म्हणजेच काय, आता ते ग्रीन असतं, ग्रीन म्हणजेच काय, हिरवा कलर असतो, म्हणजे हिरवे जर असतील तर त्याच्यात काय असणार, क्लोरोफिल प्रेझेंट असणार आणि क्लोरोफिल जर प्रेझेंट असेल तर ते ऑटोट्रॉफिक असणार. ऑटोट्रॉफिक म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात, म्हणजे स्वयंपोषी ते असणार. कोण, अल्गी.
त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस इज कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. क्लोरोप्लास्ट असतो, क्लोरोप्लास्ट असल्यामुळं काय होतं, फोटोसिंथेसिस प्रोसेस होती. फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजेच काय, तुम्हाला तेही सांगितलेलं आहे. फोटोसिंथेसिस आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आहे ना. फोटोसिंथेसिस काय असते, फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय केलं जातं, समजा हा सन आहे, हा काय एक सन आहे, हे या ठिकाणी काय प्लांट आहे, हे काय एक छोटीशी प्लांट आहे. आता ही प्लांट काय करते, या सनलाईटपासून स्वतःचं अन्न बनते आणि जमिनीकडून काय करते, वॉटर घेते. मग वॉटर आणि या सनलाईटपासून ऑक्सिजन सोडती आणि कार्बन डायऑक्साईड घेते. हे पूर्ण प्रोसेसला काय म्हणतो आपण, फोटोसिंथेसिस अशी प्रोसेस म्हणतो. मग हे फोटोसिंथेसिस प्रोसेसनं काय करतात, त्याचं अन्न म्हणजेच त्या ठिकाणी फूड या ठिकाणी ॲब्झॉर्ब करतात. त्याच्यानंतर दिलेलं आहे बा, फोटोसिंथेसिस कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजेच काय, समजा एक सेल आहे, तर सेलमध्येच क्लोरोप्लास्ट असतो. जे आपण बघितलं ना, तुम्हाला सांगितलं होतं ही सेल आहे, या सेलमध्येच काय केलं जातं, एक अशा पद्धतीचा एक क्लोरोप्लास्ट असतो. क्लोरोप्लास्ट हा घटक या ठिकाणी दिलेला असतो. हा क्लोरोप्लास्ट काय करतात, क्लोरोप्लास्टमध्येच काय असतं, क्लोरोफिल असतो, जो की काय करतो, या सेलला म्हणजेच त्या सजीवाला किंवा त्या ऑर्गॅनिझमला किंवा प्लांट्सला ग्रीन कलर देतो. आता ही ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट अब्सेंट असतो, फक्त प्लांट सेलमध्ये किंवा मग अल्गीमध्येच प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर दिलेले एक्झाम्पल काय काय दिलेलं आहे, कोलेरा आहे आणि क्लॅमिडोमोनास दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे, कोलेरा आणि क्लॅमिडोमोनास. अशा पद्धतीचे 2 एक्झाम्पल दिलेले अल्गीचे. व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर, खूप कमी येतं जे की युनिसेल्युलर, मोस्ट ऑफ देम कसे येतं मल्टीसेल्युलर. आणि जे मल्टीसेल्युलर ते आपण काय करू शकतो, आपल्या डोळ्यानं बघू शकतो. म्हणजे जे युनिसेल्युलर आहे ते आपण होऊ शकतं आपल्याला नाही दिसणार, तिथं आपल्याला मायक्रोस्कोपची गरज पडेल, कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप असेल. बट जे मल्टीसेल्युलर ॲनिमल येतं किंवा मल्टीसेल्युलर अल्गी आहेत ते आपण काय करू शकतो, आपल्या उघड्या डोळ्यानं बघू शकतो. हे झालं आपलं अल्गी. आता अल्गी झालं, त्याच्यानंतर प्रोटोझोआ झालं, त्याच्यानंतर फंगी झालं आणि अजून आपण काय शिकलो, याच्यात बॅक्टेरियासुद्धा शिकलो. हे झालं आपलं कम्प्लीट मायक्रो ऑर्गॅनिझमचं या ठिकाणी क्लासिफिकेशन. पूर्णच्या पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझम आपण या ठिकाणी बघितले, त्याची साईज बघितली, त्याचे काही एक्झाम्पलसुद्धा बघितले आणि ते कसे असतात ते बघितलं. ऑटोट्रॉपिक असतात, हेट्रोट्रॉपिक असतात, ते सुद्धा आपण बघितलं. आता शेवटचा जो आपला टॉपिक असणार आहे आजचा आणि या आपल्या फर्स्ट टॉपिकचा, तो असणार आहे व्हायरस. तर व्हायरस काय असणार आहेत पहा, व्हायरस तुम्ही ऐकलं असेल. आता कोरोना व्हायरसमुळं सर्वायला व्हायरस म्हणजे काय असतं हे सांगण्याची गरज नाही. आता व्हायरस काय, याची ॲप्रॉक्सिमेटली जी साईज असते ती असते 10 to 100 नॅनोमीटर. आता पहा, नॅनोमीटर म्हणजे आपण आताच बघितलं होतं काय होतं त्याची साईज. जर 1 मीटर असेल तर 1 मीटर बरोबर किती, 10⁹ नॅनोमीटर. या ठिकाणी एवढी याची साईज असते. मग या साईजमुळं जे आपण आता बॅक्टेरिया बघितले, त्या बॅक्टेरियापेक्षा सुद्धा म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम बघितले ते मायक्रो ऑर्गॅनिझमपेक्षा हे 10 ते 100 पटीनं काय असतात, लहान असतात. म्हणजे एकदम स्मॉलेस्ट असतात, टिनी असतात. ते बघू शकत नाही आपण. व्हायरस कधी आपण बघू शकलो का, कोणता व्हायरस जर आला तर आपण बघू शकतो का डोळ्यानं, नाही बघू शकत. मग याची साईज किती असते ॲप्रॉक्सिमेटली, म्हणजे ती जवळपास 10 ते 100 नॅनोमीटरच्या आसपास असते. जनरली व्हायरस आर नॉट कन्सिडर ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की ते म्हणजे व्हायरस जे असतात ते व्हायरस हे कसे आहेत, लिव्हिंग आहेत का नॉन लिव्हिंग आहेत. तर सहसा त्याला आपण काय म्हणतो, ते नॉन लिव्हिंग आहेत. मग नॉन लिव्हिंग असतील, जनरली व्हायरस आर नॉट कन्सिडर ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. याला आपण काय म्हणणार, ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजेच काय, समजा आता हे लिव्हिंग येतं, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि एक नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मग व्हायरस कोणीकडे येतील, लिव्हिंगमध्ये येतील का नॉन लिव्हिंगमध्ये येतील. तर या व्हायरसचा अजून काहीच पता नाही. हे लिव्हिंग आपण म्हणू शकत नाही, याला नॉन लिव्हिंगसुद्धा म्हणू शकत नाही. म्हणून ह्या दोन्हीच्या मधले येतं असं आपण याला कन्सिडर करू शकतो की हे लिव्हिंग पण असू शकतात, हे नॉन लिव्हिंग पण असू शकतात. पण याला आपण काय करत नाही, लिव्हिंग कन्सिडर करत नाही, नॉन लिव्हिंगच कन्सिडर करतो. पण ते सुद्धा आपण याच्यात शिकणार. या टॉपिकमध्ये आपण शिकालो, याचा अर्थ ते लिव्हिंग पण असू शकतात. त्याच्यानंतर बघा काय दिलं, व्हायरस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. मायन्यूट म्हणजेच काय, एकदम छोटे असतात. दॅट इज दे आर 10 to 100 टाईम्स स्मॉलर. 10 to 100 टाईम्स स्मॉलर म्हणजेच काय, 10 ते 100 पटीनं ते लहान असतात बॅक्टेरियापेक्षा. अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा हे बघू शकत नाही आपण, फक्त बघू शकतो कशात, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बघू शकतो. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपपेक्षाही भारी कोणता असतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतो. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. व्हायरस इज अ लॉंग मोलेक्यूल ऑफ DNA. व्हायरस हे दुसरं काही नसून काय, एक
लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, म्हणजेच DNA चा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा. DNAचाच एक भाग आहे. DNA म्हणजेच काय, डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ॲसिड या ठिकाणी DNAचा. आणि RNA म्हणजेच काय, RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड. हे दोन या ठिकाणी फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे. कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ हेल्प ऑफ host cell and create their numerous replicas. Then they destroy the host cell and become free. These free virus again infect new cell. आता या ठिकाणी व्हायरस कसं करतात, म्हणजे व्हायरस कसे जगतात, तर हे व्हायरस फक्त आणि फक्त लिव्हिंग प्लांट आणि लिव्हिंग सेलवरच जगतात, प्लांटच्या आणि ॲनिमलच्या. जर एखादी डेड प्लांट सेल असेल किंवा डेड ह्युमन सेल असेल तर त्याच्यावर हे जगत नाहीत. हे जगतात कशावर, हे फक्त लिव्हिंग सेलवर या ठिकाणी ग्रो करू शकतात, वाढू शकतात. आणि त्याची संख्या वाढवतात. त्याच्यातून ते प्रोटीन काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे आपल्या सेलमधून ते प्रोटीन ॲब्झॉर्ब करतात आणि त्याच्यावरच ते जगतात. आणि ज्यावेळेस ते आपली सेल डिस्ट्रॉय करतात, म्हणजे आपला कार्यक्रम करतात, आपल्याला या ठिकाणी आपल्याला वाटं लावतात म्हणजे कळतं ना, हां, आपला कार्यक्रम करतात. तर त्याच्यानंतर दुसरी होस्ट सेल या ठिकाणी ते शोधतात, म्हणजे दुसऱ्याला ते काय करतात, त्या ठिकाणी अफेक्ट करतात. व्हायरस कॉज मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल. आणि फक्त माणसावरच नाही तर हे प्लांट्सवर सुद्धा काय करतात, या ठिकाणी अफेक्ट करतात. प्लांट्सवर सुद्धा आपल्याला ते व्हायरसेस बघायला मिळतात. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, आता शेवटचा जो आपला टॉपिक आहे, इथे एक व्हायरस दिलेला आहे तुम्हाला, टोमॅटो विल्ट व्हायरस. टोमॅटो विल्ट व्हायरस हा प्लांटवर या ठिकाणी होतो, माणसावर नाही. तो व्हायरस कसा दिलेला आहे बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर बघू आपण पुढं काय दिलेले आहेत. आता काही व्हायरस दिलेले आहेत. हे व्हायरस तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जे की लक्षात ठेवायचं बघा. IMP कशामुळं, कारण ह्युमन पोलिओ व्हायरस. ह्युमनवर कोणकोणता होतो बघा, म्हणजे माणसं जे असतील, आता व्हायरस आपण बघितलं ना, तर माणसावर कोणकोणता व्हायरस या ठिकाणी होऊ शकतो. कोरोना व्हायरस असेल, पोलिओ व्हायरस असेल, है ना, त्याच्यानंतर पोलिओ व्हायरस असेल, इन्फ्लुएन्झा व्हायरस असेल किंवा HIV असेल. HIV म्हणजेच काय, एड्सचा या ठिकाणी काय असतो, व्हायरस असतो HIV. त्याच्यानंतर कॅटल म्हणजेच या ठिकाणी पिकॉर्नो व्हायरस या ठिकाणी होतो. म्हणजे जे ॲनिमल्स असतात, जे गुरं असतात, ढोरं असतात, म्हणजे जनावरं असतात, त्याच्यावर काय होतो, पिकोर्ना व्हायरस होतो. प्लांट्सवर होतो टोमॅटो विल्ट व्हायरस आणि टोबॅको मोझाईक व्हायरस. हे दोन या ठिकाणी कशावर होतात, प्लांट्सवर. आणि बॅक्टेरियावर कोणता होतो, बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज व्हायरस हा काय करतो, बॅक्टेरियावर अटॅक करतो. अशा पद्धतीचे काही व्हायरस तुम्हाला या ठिकाणी दिले होते, हेही लक्षात ठेवायचे. याच्यानंतर आता आपण हे जो कम्प्लीट टॉपिक आहे, हा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. सर्वात पहिले आपण काय काय बघितलं ते परत एकदा बघून घ्या. लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं होतं. क्लासिफिकेशन म्हणजेच काय असतं, हायरार्की काय असते, हायरार्की लक्षात कशी ठेवायची, बायोडायव्हर्सिटी लक्षात कशी बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय, आणि क्लासिफिकेशनची नीड कशामुळे होती, तर बायोडायव्हर्सिटीमुळेच होती. जर बायोडायव्हर्सिटी नसती तर क्लासिफिकेशनची गरज पडली नसती. मग क्लासिफिकेशन करायला सुरुवात कोण केली होती, कार्ल लिनियसने केली होती. नंतर हेकल आला, नंतर या ठिकाणी हेकलनंतर चॅटन आला, चॅटननंतर कोपलँड आला, कोपलँडनंतर कोण आलं, रॉबर्ट व्हिटेकर नंतरसुद्धा भरपूर आले होते, पण आपण एक्सेप्ट केले नाही. आपण कोणी एक्सेप्ट केलं, फक्त रॉबर्ट व्हिटेकरचं या ठिकाणी 5 किंगडम क्लासिफिकेशन एक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर आपण एक किंगडम बघितला होता, किंगडम मोनेरा असेल, त्याच्यात काही एक्झाम्पल बघितले होते, त्याचे कॅरेक्टरिस्टिकसुद्धा बघितले होते. अशाच पद्धतीनं फंगी असेल किंवा प्रोटिस्टा असेल, हे सुद्धा आपण कंप्लीट केलं. आणि आज आपला जी टॉपिक होता, आपला जो आजचा टॉपिक होता, तो होता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. याच्यात आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं आणि बॅक्टेरिया असतील, व्हायरस, अल्गी, त्याचबरोबर फंगी आणि प्रोटोझोआ एवढे या ठिकाणी टॉपिक कंप्लीट केले. उद्याची जी क्लास असणार आहे त्याच्यात आपण ही पूर्णच्या पूर्ण एक्सरसाइज सॉल्व करणार आहेत. याच्यात हे एक्झाम्पल असतील, हे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर अशाच प्रमाणात तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिलेबस या ठिकाणी मिळणार आहे. व्हिडिओ कसा वाटत आहे, याच्यात काय बदल करायचा असेल, हेही तुम्हाला वाटत असेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची काही प्रश्न असतील, काही क्युरी असेल ते त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्याचबरोबर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रापर्यंत शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.